आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अगं लक्ष्मी, सगळं लक्ष तुझं मुलीकडेच आहे। फक्त मुलीचंच औक्षण करणार आहेस का? अगं जावयाचं पण औक्षण कर की। वीणा, आनंदानी घर भरले आपले प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते। मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे हे सुखी नाहते। ही कुसुमायची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते। लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास। वेलकम जीग्स, ये ताई। भावना, सिद्धू या। अरे सिद्धू, तू तिथेच का उभा आहेस? ये ना। नाही का, जोपर्यंत लक्ष्मी काकू माझा औक्षण करत नाही तोपर्यंत मी नाही येणार। काकू, अजून माफ नाही केलं का मला? जोपर्यंत तुम्ही मला ओळखत नाहीत ना तोपर्यंत नाही येणार मी आज। आनंदी, आनंदी। अरे आनंदी कुठेच कशा नाहीये? अच्छा, भावना आईपासून मुद्दाम कोणीतरी लपून बसलाय वाटतं। हो, का बरं? आता भावना आई इतक्या दिवसांनी आलीये तर भेटावंसं नाही वाटत आहे आनंदींना? भेटायचंय पण मी रुसलीये भावनाईवर। का बरं रुसल्यात आनंदी भावनाईवर? कारण भावनाई माझ्या जवळ नव्हती ना, माझे लाड करायला, मला खाऊ घालायला। मी खूप मिस केलं माझ्या भावनाईला। सॉरी बाळा, चुकलंच भावनाईचं। पण भावनाईला सुद्धा आनंदींशिवाय अजिबात करमत नव्हतं। मला पण तुमची खूप आठवण येत होती, म्हणून तर मी आज इकडे आले ना तुम्हाला भेटायला। पण आता त्याच माझ्याशी बोलायला तयार नाहीयेत।
माझ्या समोरही यायला तयार नाहीयेत. मग आता काय करू मी? परत जाऊ का? नाही भाऊ नाही. आनंदी, पाहुणे, मी तुला खूप मिस केलं. मला अजिबात करमत नव्हतं ग तुझ्याशिवाय. आनंदी, मला या अजिबात करमत नव्हतं तुमच्याशिवाय. मी पण तुम्हाला खूप मिस केलं. पण आता आलीये ना मी तुमच्याकडे. हा, आता पुन्हा प्लीज तुम्हाला सोडून जाऊ नकोस. कसं सांगू आनंदी तुम्हाला? त्या घरात तुम्हाला नेणं मला शक्य नाहीये. अरे थँक्यू. सावकाश. तुला माहितीये का जिग्स, या घरात अशी कुठल्याही वेळे चहा प्यायला मला कोणाचीच कंपनी नसायची, पण आता तू आहेस. चिअर्स. चीअर्स. पण त्यासाठी फर्स्ट क्लास चहा पण लागतो ना. हा असा परफेक्ट. जान्हवी, बरं खरं सांगू का मी भावना मॅडमशी लग्न चहासाठीच तर केलंय. हो का? नाही तू उभी काय आपला बस ना. बस बस. थँक्यू. अरे सावकाश. वाह मस्त. तुला माहितीये का जिग्स, मला ना कधीच असं वाटलं नव्हतं की आपण इथे असे बसून चहा वगैरे पिऊ. नाही पण मला 100% खात्री होती की मी या घरातल्या प्रत्येक मेंबर बरोबर चहा सोड जेवण सुद्धा करणार आहे. जिग्स, एक सांगू का? हो बोल की. ऍक्च्युली कसं आहे ना जिग्स, आधी ना आम्हा घरातल्या सगळ्यांचाच तुझ्या बाबतीत गैरसमज झाला होता. म्हणजे जेव्हा मला कळलं होतं ना की ताई तुझ्याशी लग्न करायला तयार झालीये, तेव्हा मला ताईचाच खूप राग आला होता. कोण कुठला हा मुलगा ज्याच्याशी माझी ताई लग्न करायला तयार झाली? पण आता खात्री पटलीये. माझ्या ताईची सगळ्यात जास्त काळजी तूच घेऊ शकतोस. तू जगातला दी बेस्ट नवरा आहेस आणि माझ्यासाठी जगातला दी बेस्ट जिग्स. हे जे आता तुला वाटलं ना ते एकदा भावना मॅडमला वाटलं ना मग लाईफ सेट आहे माझी. हो अरे वाटे. अरे बबुचका, आला तू. माझी पिल्लुडी, माझी गुंडी. जानू तू काय आज याला एनर्जी ड्रिंक पाजलेस का? बघ ना किती पळापळी करतोय. अरे असं काय करतो तू बाबा? आता आम्ही आमच्या आजोळी आलोय की नाही, मग मी अशीच मस्ती करणार. हो ना? काय जयन? नाही म्हणजे मला माहितीये तुझं तुझ्या बायकोवर खूप प्रेम, पण तू घरी ससा आणलास? नाही म्हणजे एखादा मांजर आणला असतं, कुत्रा आणला असतं, पोपट आणला असतास. डायरेक्ट ससा? तू नाही का तुझं प्रेम असलेल्या मुलीच्या गळ्यात डायरेक्ट मंगळसूत्र बांधलंस? आधी काही सांगायचं नाही, मागणी घालायची नाही, लग्न ठरवायचं नाही, डायरेक्ट मंगळसूत्र. असं कसं काय? माझ्या प्रेमाची स्टाईल आहे असं समजा. ही माझ्या प्रेमाची स्टाईल आहे. लक्ष्मी निवास लक्ष्मी